जीवनात बरीच लोक यशस्वी होताना दिसतात आणि आनंदी जीवन जगताना दिसतात. याचं प्रमुख कारण जर आपण मानसशास्त्रीयदृष्ट्या जर विचार केला आणि शोधायला गेलो तर त्यांनी असं क्षेत्र निवडलेलं असतं की ते त्यांचं पॅशन बनून जातं. नव्हे, ते त्यांचं पॅशनच होतं आणि त्यांनी ते मिळवलेलं असतं. दैनंदिन जीवनामध्ये ते काम करत असताना त्या कामामध्ये ते 100% असतात. म्हणजे देहानं, मनानं आणि सर्वांगानं त्या ठिकाणी ते काम करताना संपूर्ण आयुष्य आनंदानं जगताना दिसतात. त्यांचं आयुष्य चैतन्यानं फुलून गेलेलं असतं. कारण असतं त्यांना हवं असलेलं, अंतःकरणातून हवं असलेलं जे पाहिजे होतं ते त्यांना मिळतं आणि तसं त्यांचं जीवन फुलत जातं, विकसित होत जातं आणि आपल्याला सामान्य लोकांना त्या गोष्टीचा हेवा वाटायला लागतो. कारण एवढंच आहे की जीवनामध्ये जर असं क्षेत्र निवडायचं असेल, जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल, आपल्याला ते उन्नत जीवन जर जगायचं असेल तर आपण इतरांशी तुलना करणं थांबवावं. आपल्या आतमध्ये काय दडलंय, आपल्याला कोणतं क्षेत्र खुणावतंय, आपल्या आतमध्ये काय अचाट सामर्थ्य दडलेलं आहे त्याला शोधून त्या क्षेत्राशी एकनिष्ठ होणं आणि त्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर ते क्षेत्र पादाक्रांत करत जाणं म्हणजे यशस्वी जीवन आहे. म्हणजेच त्या जीवनामध्ये एक वेगळा आनंद आहे, एक वेगळं चैतन्य आहे आणि आपण खऱ्या अर्थानं त्याला जीवन म्हणतो. आणि तसं जीवन आपण आपल्या वाट्याला जर आलं, आपण जगायला जर लागलो तर चैतन्याचे फवारे फुटल्याशिवाय राहणार नाही. पण दुर्दैव असं असतं, परंपरा, रूढी आणि काही गोष्टींचं भूत आपल्या मानगुटीवर बसलेलं असतं. तुलना करत करत आपण बऱ्याच गोष्टी वेगळ्या अर्थानं घ्यायला लागलेलो असतो आणि इतरांकडे बघत आपण त्यांच्यासारखं जगावं, आपण त्यांच्यासारखं यश प्राप्त व्हावं म्हणून जीवनातला बराचसा भाग आपल्या खर्च होऊन जातो. शेवटी आपण त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होत नाही आणि निराशा आपल्या पदरी पडते आणि आपण निराश होतो आणि जीवनामध्ये निराशच नव्हे, अपयशी होतो आणि स्वतःला त्या ठिकाणी जबाबदार धरायला लागतो आणि अशी निराशा आपल्या पदरी पडते. पण हे सगळं निरीक्षण करत असताना विविध व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये व्यवस्थित काम करत असताना, जीवन एन्जॉय करत असताना त्यांचा आपल्याला हेवा वाटतो. कारण ते त्यांनी फोकस केलेलं लाईफ असतं, त्यांनी तिथं डिवोशन दिलेलं असतं, ते त्यांचं अंतर्मन बोलत असतं, तो त्यांच्या स्वभावाचा भाग असतो, त्यांचं व्यक्तिमत्व त्याच गोष्टीसाठी तयार झालेलं असतं. म्हणून त्या ठिकाणी ते लाईफ एन्जॉय करतात, ते आनंदी राहतात आणि आनंदी जगत जीवन एका वेगळ्या मार्गावर नेऊन पोचवतात. हा सायकॉलॉजिकल सगळा भाग आहे. याला समजल्याशिवाय जीवन खऱ्या अर्थानं पुढं सरकणार नाही, त्यामध्ये चैतन्य निर्माण होणार नाही. आणि हे चैतन्य निर्माण करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला तसा प्रयत्न करावा लागेल. नंतरच जीवन फुलाप्रमाणे उमलत जाईल. हे विश्व चैतन्याच्या या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.